नमस्कार. दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट 2 ने चांगली कामगिरी केल्याचं या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळत आहे. जे वरिष्ठ अधिकारी आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी कामगिरी आपण पाहतो, माझ्या पाठीमागे तुम्हाला एवढ्या गाड्या दिसत आहेत. या गाड्या ज्या चोरीला गेलेल्या होत्या पिंपरी चिंचवड शहरातून, पुणे जिल्ह्यातून, पुण्यातून, म्हणजे पुण्यातून साधारणतः 27 गाड्या, पिंपरी चिंचवडच्या 6 गाड्या, 7 गाड्या, ह्या अशा टोटली 40 गाड्या मुद्देमालासह या ठिकाणी जप्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जो अहिल्यानगर पाथर्डी या भागातला आरोपी आहे अशफाक पठाण नावाचा, त्याला स्प्लेंडर गाडी चोरी करण्याचा त्यांनी दिवे धरलं असंच त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. कारण की त्यांनी एक गाड्या करून जवळपास 40 गाड्या या ठिकाणी पोलिसांनी आज हस्तगत केलेल्या आहेत. काही गाड्या दिघी भोसरी या भागामध्ये एका कंपनीच्या शेजारी गोडाऊनच्या ठिकाणी 7 ते 10 गाड्या त्या ठिकाणी पोलिसांना निदर्शनास आल्या आणि तिथून सुगावा लागत गेला. आणि जो अशफाक पठाण नावाचा आरोपी होता त्याला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट 2 च्या वरिष्ठ अधिकारी अरविंद पवार यांनी त्या ठिकाणी त्याला अटक करून त्याचा शोध घेऊन या ठिकाणी ह्या सर्व गाड्या या ठिकाणी मुद्देमालासह जप्त केल्या आणि त्या आरोपीला अटक केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चौधरी सरांच्या मार्गदर्शनाखाली गेले काही दिवसापासून आम्ही विविध मोहिमा राबवल्या होत्या. त्याच्यातली ही एक मोहीम होती की ज्याच्यामध्ये चोरीला गेलेल्या गाड्यांच्या विषयी काही कुठली एखादी गँग कार्यरत आहे का आणि असल्यास त्याला जेरबंद कसं करता येईल, तर यासाठी त्यांनी आम्हाला आदेशित केलं होतं. त्यामध्ये डीसीपी शिवाजी पवार, एसीपी विशाल हिरे आणि आमचे युनिट 2 चे पीआय अरविंद पवार यांनी अतिशय कसोशीने प्रयत्न करून अंदाजे 40 गाड्या अशफाक पठाण नावाच्या आरोपीकडून, त्याचा मुकुंद नावाचा एक साथीदार आहे त्यांच्यासह हस्तगत केलेले आहेत. 2 तारखेला जी बावधन पोलीस स्टेशन मधून गाडी चोरीला गेली होती त्या गाडीचा माग घेताना त्याचा अंदाज घेत आणि सीसीटीव्हीच्या कॅमेराचं निरीक्षण आणि अनालिसिस करता करता त्यांना पूर्ण या चेनचा पत्ता लागलेला आहे आणि आतापर्यंत आम्ही 40 गाड्या हस्तगत केलेल्या आहेत. त्यात अंदाजे गाड्यांची किंमत 20 ते 22 लाख रुपये आहे. त्यांच्यावरती गुन्हे आहेत. इतर पोलीस स्टेशनमध्ये नगर जिल्ह्यामध्ये मला वाटतं गुन्हे आहेत त्यांच्यावरती. त्याला स्प्लेंडर गाडीचं वेळ आहे. त्या 2 कारण आहेत. तर त्याला एक कारण असं आहे की ती स्प्लेंडर गाडी ही ऍव्हरेज चांगलं देते आणि काही दिवसानंतर चावी घासली गेल्यानंतर साधारणपणे कुठल्याही चावीने ती उघडली जाते. आणि दुसरा भाग असा आहे की ही गाडी याच्या व्यक्तिगत आवडीची असल्यामुळे त्यांनी चोरी केली असं त्याचं सांगणं आहे. विक्री करताना काही दिघीच्या इथे एका ओपन ग्राउंड वरती त्या गाड्या ठेवत होते आणि त्यानंतर मुकुंदाच्या मार्फतीने त्याला काही निरोप आल्यानंतर काही कोणी विक्री आहे, सेकंड हँड गाडी शोधतोय, तर त्याला जाऊन सांगायचं की ही गाडी आहे माझ्याकडे स्प्लेंडर, ती आम्ही विकायला तयार आहोत. अंदाजे घासाघीस करून किंमत ठरायची आणि त्यानंतर डुप्लिकेट चाव्या तयार केलेला तो त्याला देऊन टाकायचा आणि सांगताना पैसे वगैरे आल्यानंतर की तुला कागदपत्र काही दिवसात देतो. ग्रामीण भागामध्ये ते कागदपत्र फार काही नंतर चेक होत नसतात आणि त्यामुळे ते बेमालूमपणे ती गाडी लपून जायची. दैनिक राज्य लोकतंत्रासाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड.